नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व मजेत असताल व आज आपण बघणार आहोत मराठी अक्षर भारतीचा वेनिस स्थूल वाचन हा धडा. चला मग सुरू करूया हा हटके आणि असा सुंदर असा हा नवीनच धडा. चला मग. हाँ ये कर लो पहले बड़े लोग हैं पहले ऐसे करते होंगे. सर्वप्रथम लेखकांचा परिचय 25 सेकंद ऐका. रमेश राजाराम मंत्री 1925-1998. कथाकार, प्रवास वर्णनकार, विनोदी लेखक. थंडीचे दिवस, सुखाचे दिवस, नवरंग इत्यादी प्रवास वर्णने प्रसिद्ध. 1979 साली एकाच वर्षात 34 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. तर आपले लेखक आहेत रमेश मंत्री. वेनिस स्थूल वाचन या धड्याचे आणि वेनिस या पाण्यावर तरंगणाऱ्या शहरातील वातावरण, हवामान, निसर्ग सौंदर्य व जीवनमान या सर्वांचे वर्णन प्रस्तुत पाठात लेखकांनी केले आहे. व चला मग सुरू करूया या धड्याला. वेनिस हे त्या गाडीचे अखेरचे स्टेशन होते. वेनिस काय होते? त्या गाडीचे अखेरचे स्टेशन होते. चला थांबा एक मिनिट. पहिले तुम्ही सर्व हा पान क्रमांक काय आहे 45 काढा आणि जे मी वाचत आहे ते तुम्ही त्याच्यावरती बोट ठेवून ते वाचा आणि समजून घ्या या धड्याला. चला मग. कहना क्या चाहते हो? वेनिस हे त्या गाडीचे अखेरचे स्टेशन होते. तर लेखक रमेश मंत्रीजी जे काही आहेत ते वेनिस या शहरामध्ये आलते आणि कशाने आलते? एका गाडीने आले. त्यामुळे रेल्वेचे 2 नोकर म्हणजे काय रेल्वेने आलते आणि रेल्वेचे 2 नोकर काय म्हणू लागले? ऑल आउट असे इंग्रजीतून आणि त्याच अर्थी इटालियन फ्रेंच मधून ओरडत डब्यातून फिरत होते. तर काय वेनिसच्या जे काही स्टेशनवर आले होते तर त्या ठिकाणी त्यांना ऑल आउट अरे ये क्या अल्ट्रा लिक्विड पावर वाला ऑल आउट, इसने किया हर मच्छर का खेल खत्म. 2 नोकर म्हणत होते. 2 नोकर इंग्रजीतून आणि अर्थी इटालियन आणि फ्रेंच मधून. इटालियन म्हणजे काय? ते इटालियन इटली मध्ये आहे ना ते वेनिस, त्यामुळे तिथे इटालियन ही भाषा बोलली जाते. आता फ्रेंच मध्ये का म्हणून? तर फ्रान्स हा देश इटलीच्या खूप जवळच आहे, त्यामुळे तिथे फ्रेंच भाषा पण बोलली जाते. Fromage, le fromage, man, it's like those French guys have a whole other language. Yeah. तर ओरडत डब्यामध्ये फिरत होते. तर नोकर काय डब्यात फिरतच असतात रेल्वे मधले. त्या ठिकाणी ते वेनिस आहे त्यामुळे त्या अमेरिकेतील म्हाताऱ्याजवळ चिकार सामान होते. तर लेखकांच्या जवळ एक अमेरिकेतील म्हातारा पण होता. तर त्याच्याकडे चिकार सामान म्हणजे भरपूर, चिकार म्हणजे काय भरपूर सामान होते. वेनिसला बिरहाड बदलायच्या इराद्यानं आल्यासारखे, त्यामुळं त्यांनी 2 पोर्टर्स बोलावले. तर वेनिसला जागा बदलण्याच्या इराद्यानं आल्यासारखे, त्यामुळं त्यांनी 2 पोर्टर्स बोलावले. आपल्या इकडे कसे असतात जे काही कुळी असतात, कपडे हे ते सामान हे नेणारे, तसे त्या ठिकाणी इटलीमध्ये वेनिसमध्ये काय असतात? पोर्टर्स असतात. मी त्या स्त्रियांचे औपचारिक आभार मानून माझी छोटी बॅग घेऊन त्यांनी मी त्या स्त्रियांचे औपचारिक आभार मानून माझी छोटी बॅग घेऊन निघालो. तर या ठिकाणी लेखक काय करतात? त्या स्त्रियांचे औपचारिक म्हणजे फॉर्मल आभार मानतात आणि नंतर त्यांची छोटी बॅग घेऊन ते निघून जातात. स्टेशनच्या बाहेर येऊन पाहतो तर रस्ता नव्हताच. लेखक या ठिकाणी काय म्हणतात की जेव्हा ते स्टेशनच्या बाहेर निघतात त्या ठिकाणी रस्ताच नव्हता. होता तो एक प्रचंड कालवा होता. तर काय सगळीकडे पाणीच होतं, सगळीकडे कालवा होता एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा. तर काय एका विस्तीर्ण नदीसारखा असा तलाव होता. हाच तो ग्रेट कॅनॉल. त्याचे नाव काय होते? ग्रँड कॅनॉल. त्यात अनेक पॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटर लॉन्चीस आणि मोठ्या यांत्रिक नावा
उभ्या होत्या. तर त्याच ठिकाणी काय होत्या, अनेक पॉटर टॅक्सी म्हणजेच लहान मोठ्या लॉन्चिस म्हणजे काय, पाणबुड्या किंवा नावा पण म्हणू शकतात, अशा मोठ्या अशा काय तांत्रिक नावा उभ्या होत्या. वेनिझिया, पियाझा असा त्यांचा पुकार चालला होता. तर त्या ठिकाणी त्यांचा वेनिझिया, वेनिसचेच नाव आहे. पियाझा ते त्या ठिकाणी ते त्यांच्या भाषेमध्ये बोलू लागले. टॅक्सीपेक्षा बस स्वस्त पडणार हे सांगायला काही अर्थतज्ञ लागत नाही. तर टॅक्सीपेक्षा बस स्वस्त असते. तर लेखकांनी या ठिकाणी अर्थतज्ञ म्हणजे काय, इकॉनॉमिस्ट, या ठिकाणी इकॉनॉमिस्ट लागत नाहीत हे सांगण्यासाठी, कारण की बस ही स्वस्तच असते टॅक्सीपेक्षा. मी 250 लिरांचे बोटीचे तिकीट काढले. तर त्या ठिकाणी लेखकांनी किती, 250 लिरांचे म्हणजे काय, लिरा जे काही आहे त्या ठिकाणी आपल्या इकडे रुपया असतो, त्या ठिकाणी लिरे असे लिरांचे तिकीट त्यांनी काढले. त्या ठिकाणी करन्सी आहे ती. बहुत पैसा है अपने पास, तिजोरियां भर रही हैं, इतना पैसा है कि खत्म ही नहीं हो रहा. आज ही मैं 25 करोड़ रुपए लेके निकला. 200 प्रवासी पोटात घेऊन आमची नाव जोरात निघाली. तर 200 म्हणजे 200 प्रवासी पोटात घेऊन म्हणजे सोबत घेऊन त्यांची काय नाव निघाली होती जोरात. ते वातावरण अतिशय प्रसन्न होते. जे काय ऍटमॉस्फिअर होते त्या ठिकाणचे ते खूप प्रसन्न होते, प्रफुल्लित होते, खूप भारी होते. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. क्या लबे सीरी सा लग रहा है दिल गार्डन. तर विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने जा ये करत होते. तर विशाल अशा कालव्यावर, त्या नदीवर किंवा त्या ठिकाणी जे काही पाणी होतं, कालवा होता, कॅनॉल होता, त्या ठिकाणी अनेक उत्साही असे प्रवासी होते जे काही तिथे फिरायला आलेले आहेत, ते येत जात होते, जा ये करत होते. अरे कहना क्या चाहते हो? हायवेवर वाहनांची वाहतूक चालावी तशी त्या जलमार्गावर नावांची धावपळ चालली होती. आपल्या इकडे कसे हे असतात, काय म्हणतात त्याला, गाड्या असतात, सायकली असतात, तर त्या ठिकाणी काय होत्या, नावांची धावपळ चालली होती. त्या ठिकाणी नावांची धावपळ चालली होती. जलमार्ग होता त्या ठिकाणी, कारण की वेनिस हे पाण्यावर तरंगणारे एक शहर आहे. अनेक प्रकारच्या नावा कालव्यातून चालल्या होत्या. तर वेगवेगळ्या अशा मोठ्या छोट्या नावा काय चालल्या होत्या, कालव्यातून, त्या कॅनॉल किंवा ते कालव्यातून चालल्या होत्या. हवेत गारवा होता, हवेमध्ये काय होती, थंडी होती. वाऱ्यात उत्साह होता, वाऱ्यामध्ये खूप सारा असा उत्साह होता. आणि मनात संगीत होते. मनामध्ये काय चाललं होतं, म्युझिक चाललं होतं. कोणाचं, लेखकांच्या मनामध्ये. सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य होते. तर सभोवार म्हणजे जे काही सभोवताली असं जे काही हे होतं, पाणी होतं, त्या पाण्यामध्ये काय तारुण्य होते. तारुण्य म्हणजे ते पाणी यंग वाटू लागलं. रोमला भेटलेला एक इटालियन लेखक मला म्हणाला होता, ते खरेच होते. तर लेखक पहिले कुठे गेलते, रोमला. जे कुठे आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा. रोम काय आहे लगेच सांगा आत्ताच्या आत्ता. आणि लाईक पण करायला विसरू नका. हा चला, वेनिस हे जगातलं एकच असं शहर आहे. तर रोमला भेटलेले काय कोण होते, ते इटालियन लेखक होते. ते त्या कोणाला, आपल्या लेखकाला काय म्हटले की वेनिस हे जगातले एकच असं शहर आहे. वेनिस हे काय आहे, जगातलं एकमात्र असं शहर आहे की त्याचं वर्णन करता येत नाही. त्याचं काय करता येत नाही, वर्णन आपण त्याला वर्णित करू शकत नाहीत. इथं प्रत्यक्षात गेलं पाहिजे. त्याला काय, प्रत्यक्षात जाऊन त्याला फील केलं पाहिजे, त्याला अनुभवलं पाहिजे. तरच आपल्याला त्याचं काय कळेल, आपल्याला काय कळेल, त्याला त्याचं वर्णन करता येत नाही त्याचं, सॉरी वर्णन. तिथली हवा खाल्ली पाहिजे. तिथली हवा काय केली पाहिजे, खाल्ली पाहिजे. म्हणजे खाल्ली पाहिजे म्हणजे काय, तिथली हवा घेतली पाहिजे. ये सुविधा देने के पीछे फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है. तू जा रे जा. तू पाहिजे, तिथं राहिलं पाहिजे. तिथे काय करायला पाहिजे, एक मुक्काम करायला पाहिजे किंवा तिथे राहिलं पाहिजे. तरच तुम्हाला वेनिस म्हणजे काय ते समजेल. तरच तुम्हाला काय समजेल, वेनिस म्हणजे काय.
कारण हे पाण्यातले असे जगातले एकमेव अद्भुत शहर आहे ज्या शहरात एकही मोटार नाही. कारण हे जे काही वेनिस आहे ते पाण्यातले एकमात्र जगातले एकमेव अद्भुत शहर आहे. अद्भुत म्हणजे फॅन्टॅस्टिक असे शहर आहे ज्या शहरात एकही मोटार नाही, ज्या ठिकाणी एकही गाडी नाही, वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस नाही, वाहतूक नियंत्रण करणारे जे काही हवालदार असतात आपल्या इकडे ट्रॅफिक पोलीस असतात ते पण नाही, ट्रॅफिक लाईट्स नाहीत आणि रस्त्यावर धक्काबुक्की नाही. तर ट्रॅफिक लाईट्स असतात ना आपल्या इकडे, तुमच्या इकडे आहेत का कमेंट मध्ये सांगा. असतात सगळीकडेच. तर तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून हा व्हिडिओ बघत आहात ते पण सांगा कमेंट मध्ये. हा, ट्रॅफिक लाईट्स पण नाहीत त्या ठिकाणी, रस्त्यावर धक्काबुक्की पण नाही. धक्काबुक्की म्हणजे आपल्या इकडे कशी धक्काबुक्की चालली असते, क्राऊड असतात आपल्या इकडे. क्राऊड म्हणजे जे काही असतं, आपले लोक खूप जास्त आहेत ना आपल्या इकडे, तिथे कमी आहेत, धक्काबुक्की कमी आहे. असे जगातले एकमेव शहर आहे. जगातले कोणते एकमेव शहर आहे वेनिस. कळालं का? कारण याला खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीत. कारण या ठिकाणी रस्तेच नाहीत, इकडे पाणीच आहे, कालवेच आहेत. हे ते कालवे आहेत, ते कालवे फक्त कालवे आणि त्यांना जोडणारे पुलं. कारण त्या ठिकाणी काय आहात, फक्त कालवेच आहेत, फक्त कालवेच आहेत आणि त्यांना जोडणारे पुलच आहेत फक्त त्या ठिकाणी. आईच्या गळ्यात मुलांनी हात टाकावा तसे हे पूल. आईने आपल्या मुलाच्या गळ्यामध्ये जसा हात टाकताना दिसतो ना, त्या तसेच ते काय दिसतात, पुलं दिसतात. लाडीक प्रेमळ, लाडीक म्हणजे अशी आई कशी लाड करते तसेच ते लाड करणारे म्हणजे तसे दिसतात. ते प्रेमळ, खूप असे गोड असे दिसतात ते. हा गाव म्हणजे रूढ अर्थाने शहर नव्हेच, तर अनेक छोट्या बेटांचा हा पुंजकाच आहे. म्हणजे काय, हे जे काही आहे ते गाव जे शहर नाहीच, हे सर्व बेटांचा एक पुंजकाच आहे. आता याचा पुंजकाचा अर्थ तुम्ही कमेंट मध्ये सांगा. निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या माणकाच्या ढिगासारखा हा लांबून दिसतो. तर निळ्या ब्ल्यू कलरच्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या माणकासारखा ढिगारा असतो ना, त्याच्यासारखा काय दिसतो, लांबून दिसतो ते आयलँड्स. कळालं का? हा, मधूनच चर्च किंवा जुना राजवाडा यांची टोके आभाळाला घुसतात. तर या ठिकाणी जे काही आहे वेनिस हे ख्रिश्चन धर्माचे हे आहे शहर आहे. कारण की जे नॉर्थ साइडला आहे, युरोप मध्ये आहे, त्या ठिकाणी ख्रिश्चन हा धर्म आहे. त्यामुळे तिथे चर्च जे काही असतात, जुने राजवाडे असतात, ते खूप उंच उंच असतात. हिस्ट्रीमध्ये आपण बघितलेलेच आहे की त्या ठिकाणी कशी आर्किटेक्चर आहे त्या ठिकाणची. इटली मधली, फ्रान्स, जर्मनी अशा खूप सारे देशांमधली आर्किटेक्चर जी की आभाळाला टच करते. तर हा, ग्रँड कॅनॉलच्या किनाऱ्यावर खुर्च्या टाकलेल्या. आता ग्रँड कॅनॉल म्हणजे काय आपण बघितलंच ते ग्रँड कॅनॉल. हा, तर त्या ठिकाणी काय टाकलेले आहे, किनाऱ्यावर, त्याच्या किनाऱ्यावर खुर्च्या टाकल्या होत्या. हा, 4 खुर्च्यांच्या मध्ये टेबल. आता 4 खुर्च्या होत्या, 4 खुर्च्यांच्या मध्ये टेबल ठेवलेला होता आणि त्यावर रंगीबेरंगी प्रचंड छत्री, मोठी अशी रंगीबेरंगी छत्री होती. आपल्या इकडे मुंबई अशा ठिकाणी पण असतात, ते काय किनाऱ्यावर ठेवलेले असतात. त्या ठिकाणी युरोपियन कंट्रीज मध्ये पण असेच आहे. तिथे प्रचंड छत्री अशी रंगीबिरंगी रेनबो कलरची छत्री ठेवलेली आणि 4 खुर्च्या. या खुर्च्यांवर बसून कॉफी घेत समोरून सरकणाऱ्या विविध आकारांच्या आणि अनंत प्रकारांच्या उतारू वाहून नेणाऱ्या नावांचे एजा पाहत बसायचे. तर या ठिकाणी लेखक काय करतात, लोक काय करतात, त्या ठिकाणी 4 खुर्च्या आणि त्यामध्ये टेबल ठेवून एक रेनबो कलरची छत्री आहे आणि त्याच्या खाली मस्तपैकी छाव मध्ये बसून ते समोरील जे काही आहेत नावं आहेत त्या बघायची मजाच वेगळी असते.
आणि अनंत प्रकाराच्या वेगवेगळ्या अशा नावा बघायला खूप मज्जा येते. तीच गंमत या नावांतून प्रवास करणाऱ्यांनाही पाहायला मिळते. तर या ठिकाणी जे काही नावामध्ये बसलेले जे काही लोक असतात त्यांना पण, प्रवासी असतात त्यांना पण तीच मज्जा गंमत भेटते जी की बाहेरून त्या किनाऱ्यावर बसणाऱ्या लोकांना भेटते, तशीच त्यांना पण गंमत भेटते. तर डेकवर येऊन किनाऱ्यावरच्या निरुद्योगी, संथ, शांत, चित्रविचित्र प्रवाशांच्याकडे पाहत पुढे पुढे सरकायचे. तर आता बघा, डेकवर येऊन किनाऱ्यावरच्या निरुद्योगी म्हणजे काय, ज्याला काही उद्योग नाही असा, संत म्हणजे स्टेबल, शांत असा चित्रविचित्र प्रवाशांकडे पाहत पुढे पुढे सरकायचं, असं त्या लेखकांनी अनुभवलं. हे शहर निरुद्योग्यांसाठीच आहे यात शंका नाही. कारण की वेनिस हे शहर निरुद्योगी म्हणजे ज्याला काही काम नाही, जे खूप असे स्टेबल आहेत अशा लोकांसाठीच आहे, याची काही शंकाच नाही. कारण येथे येणाऱ्या प्रवाशांना कसलीही घाई गर्दी नसते. तर येथे येणारे जे काही लोक असतात, जे काही असतात मुलं, ते सर्वांना काही घाई गर्दी नसते, कारण की तेथील वातावरण खूप सुंदर आहे. आणि आपल्याला कसं घाई गडबड असते अभ्यासाची याची, तशी त्यांना काहीच गडबड नसते. त्यांना फक्त एन्जॉय करण्यासाठी, निरुद्योगी लोकांसाठीच आहे हे शहर. तर कारण येथे येणाऱ्या प्रवाशांना कसली घाई गर्दी नसते. न्यूयॉर्क, मुंबई, हाँगकाँग अशा शहरातल्या धावपळीपासून हे निवांत शहर सर्वस्वी काय अलिप्त आहे. तर या ठिकाणी न्यूयॉर्क माहिती आहे का, अमेरिकेतील न्यूयॉर्क खूप प्रसिद्ध शहर आहे, खूप मोठे शहर आहे. त्या ठिकाणी मुंबई, आपली मुंबई आपली भारतातली फायनान्शियल कॅपिटल. आणि हाँगकाँग आपले चायनाच्या खाली एक आहे. त्या ठिकाणी खूप गर्दी, घाई गडबड असते, धावपळाचं सगळं जीवन चाललं असतं. सगळीकडे काय असतात, ट्रॅफिक, सगळीकडे धावपळ, गर्दी, धक्काबुक्की. पण हे शहर अलिप्त आहे. या सर्व शहरांपेक्षा काय आहे, निवांत शहर म्हणजे काय, वेगळंच शहर आहे त्यापासून. अलिप्त म्हणजे वेगळं. चला मग समोरील पान क्रमांक 46 वर बघूया. थोडंसंच राहिले आता. तोपर्यंत तुम्ही सर्व सनातन एक्सप्लेनर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी समोरील काही आता सर्व चॅप्टर समाप्त करायचं आपल्याला. असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील. तर तुम्ही येथपर्यंत व्हिडिओ बघितलास तर तुम्ही खूप छान अभ्यास करतात याची मला खात्री आहे. आणि असेच मार्क घेताल, सुंदर असे 100 पैकी 100 मराठीमध्ये गुण तुम्हाला प्राप्त होतील याची मला 100% गॅरंटी आहे. कारण की आपले येथे किती मार्क आहेत, 6 मार्क्सचे क्वेश्चन येथे येतात. तर तुमचे 6 मार्क फिक्स झालेले आहेत याची मला गॅरंटी आहे. वेनिसचे रस्ते म्हणजे पान रस्ते असतात याची कल्पना नसलेला एक मुनीम एकदा लंडनहून वेनिसला विमानाने आला. तर काय, वेनिसचे रस्ते म्हणजे काय असतात, आपल्याला आपण हे सर्व धड्यामध्ये बघितलेलेच आहे की वेनिसचे सर्व रस्ते काय आहेत, पाण रस्ते. सगळीकडे पाणीच आहे. आता तुम्ही व्हिडिओज मध्ये, गुगल मध्ये पण बघू शकतात त्याचे फोटोज घेते की वेनिस जे काही आहे ते पूर्ण पाण्यावर वरती एक असे शहर, हजारो वर्षापूर्वीचे शहर आहे. तर त्याचे रस्ते कसे आहेत, पाण्यामधले आहे. तर याची कल्पना नसणारा म्हणजे त्याला कल्पनाच नव्हती की हे शहर पाण्यावरती आहे, असा एक मुनीम अकाउंटंट एकदा लंडन कोठे वसलेले आहे. तर लंडन कोठे आहे, UK मध्ये, इंग्लंड. माहितीये का, हिस्ट्री मध्ये झाले असेल तुम्हाला. लंडन खूपशा मूवीज पण येतात लंडनवरच्या. तर ते कुठून, एअर मार्गी म्हणजे विमानाने आला. कुठे आला, वेनिसला. तो मुनीम. रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झालेले पाहून त्याने आपल्या मालकाला तार केली. तर रस्त्यावर सगळीकडे रस्तेच नव्हते समजत. वेनिस हे शहर कोठे आहे,
इटलीमध्ये आहे. आणि त्या ठिकाणी काय जे काही आयलँड्स तुम्ही बघितलंच ना, पुंजासारखे काय होतं तर ते आयलँड्सचं ते सगळीकडे ते आपण कसं बाहेर निघालो की रस्ते दिसतात, ते त्या ठिकाणी आपल्याला त्यांना बोटी दिसतात, तसेच ते शहर आहे. तर त्या ठिकाणी त्याला ते कशाच्या विमानतळाच्या बाहेर गेला की त्याला काय दिसले, रस्तेच सगळीकडे पाण्याने तुडुंब भरलेले दिसले. त्यांनी काय केलं, आपल्या मालकाला तार केली आणि काय म्हटला की वेनिस मध्ये पूर आला आहे, वेनिस मध्ये काय आला, फ्लड आला आहे. तर तुम्ही आता सांगा, त्याला पहिल्यांदाच त्याने वेनिस दर्शन केलते, तर त्याला आहे ना आपल्या मालकाला सांगावं लागले की हे ना वेनिसला पूर आला आहे. त्यामुळे सगळे रस्ते पाण्यानं तुडुंब आहेत, पाण्यानेच पूर्ण भरलेले असे रस्ते आहेत. परत येऊ की पूर ओसरेपर्यंत वाट पाहू ते कळवा. आता तो आपल्या मालकाला काय म्हणतो की हे ना पूर आला आहे वेनिस मध्ये आणि हे ना मी परत येऊ, काय ना पूर कमी होऊस तर तेथेच वाट पाहू पूर कमी होण्याचा. वेनिस म्हणजे अफाट जलदर्शन. वेनिस म्हणजे आपल्या पूर्ण धड्यामधून आपल्याला समजलं की हे ना वेनिस म्हणजे पूर्ण अफाट जलदर्शन म्हणजे पाण्याचे दर्शन. वेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नव्हे, फक्त कालव्यांचे तलावांचेच नव्हे, तर कालव्यातही तरंगणारे शहर. तर कालव्यामध्ये म्हणजे कालव्याचेच नव्हे, तर लेखक काय म्हणायलेत. आता तुम्ही लेखकाचे नाव कमेंट मध्ये सांगा. लवकरात लवकर कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा, कारण की तुम्ही इतका वेळ वाट पाहत हा पूर्ण व्हिडिओ पाहिला आहे. तर तुम्ही खरंच असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे आणि लाईक सुद्धा करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील. आता 2 दिवसांच्या निवांत, आता नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर, कालव्यावर तरंगणारे शहर आहे. एक प्रचंड उत्साह आणि उत्सव. तर इथे काय उत्साह आणि उत्सव आहे या शहरामध्ये. खूप सुंदर असं शहर आहे. तुम्हाला गेलंच पाहिजे तुम्ही या शहरामध्ये एक वेळ आयुष्यात. तर 2 दिवसांच्या निवांत मुक्कामानंतर हे गोड, कलासक्त आणि निळ्या पाण्यावर तरंगणारे शहर सोडताना मनाला खूपच हुरहुर वाटली. तर हे असे सुंदर असे शहर सोडताना खरंच मनाला खूप हुरहुर वाटते, कारण की हे शहर किती सुंदर असे निवांत शहर होते. आपल्या आयुष्यामध्ये धावपळ चालू असते, पण या धावपळीला सुटका देऊन या शहरामध्ये लेखकाने 2 दिवसाचा मुक्काम केला आणि नंतर असे गोड, कलासक्त आणि निळ्या पाण्यावर म्हणजे युरोपमध्ये जे काही आपल्या इकडे कसे असते, इकडची जे काही पाणी असते त्याचा कलर थोडासा असा वेगळा असतो, निळा नसतो, पण त्या ठिकाणी शुद्ध असं सुंदर असं दिसणारं असं निळसर पाणी असते, कारण की तिथे इम्प्युरिटीज नसतात. हुरहुर वाटली. तर हे असे सुंदर असे शहर सोडताना खरंच मनाला खूप हुरहुर वाटते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला निवांत सबस्क्राईब करून कमेंट सुद्धा करा अशाच नवीन व्हिडिओसाठी. जर काही अवघड वाटत असेल या धड्यांमध्ये तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. मी तुमची मदत करण्यासाठी येथेच उपस्थित आहे. आणि असेच 9वीचे इयत्ता 9वी क्लास 9चे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, 100% करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, असेच खुश राहा. धन्यवाद आणि धन्यवादच.